When you need to build up your team to handle the growing chaos at work, use Indeed Sponsored Jobs. It gives your job post the boost it needs to be seen and helps reach people with the right skills, certifications, and more. Spend less time searching and more time actually interviewing candidates who check all your boxes. Listeners of this show will get a $75 sponsored job credit at Indeed.com/podcast. That's Indeed.com/podcast. Terms and conditions apply. Need a hiring hero? This is a job for Indeed Sponsored Jobs. ती पहिली गोष्ट असली पाहिजे जी तुम्ही ग्रहण केली पाहिजे, जेणेकरून ते अन्न सहज पुढे जाण्यासाठी मदत करतं. आज कोलॉन कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर इतके वाढतायत, पण तशा घटना फार कमी असतील. ते आभा शुद्ध करतं शरीर यंत्रणेमध्ये. सोनिया जोधपूरवरून म्हणते की बरं का, तूप हे नेहमीच एक अविभाज्य घटक आहे आमच्या अन्नाचा सांस्कृतिक दृष्ट्या. पण आमच्या बैठ्या जीवन पद्धतीत ते तसंच चालू ठेवणं योग्य ठरेल का आमच्या आहारात, की आम्ही ते बंद केलं पाहिजे? नाही, तुपात अनेक उपयोगी गोष्टी आहेत त्या जोधपूरच्या आहेत, जो खरं तर वाळवंटी प्रदेश आहे. तशा भागात तूप हे खूप खूप महत्वाचं आहे. कारण असं आहे की तुपात ही क्षमता आहे. साधारणपणे आपण हे समजून घेतलं पाहिजे. आज आपण ते इतक्या गोष्टींसोबत मिक्स करतोय, तूप आणि साखर, तूप आणि कार्बोदके आणि सगळं काही. अन्यथा साधारणपणे सांस्कृतिक दृष्ट्या तूप नेहमीच पहिला घास म्हणून खाल्लं जायचं. त्यामागची कल्पना अशी आहे की त्या जोधपूरच्या आहेत आणि जर त्या दाल बाटी खात असतील Well, it's so जे तुपात भिजवलेलं असतं, there is no way you're going to eat. त्याशिवाय ही दाल बाटी तुम्ही खाऊ शकतच नाही तुपाशिवाय. ते तुपात भिजलेलं असलं पाहिजे, कारण ते धान्य इतकं खडबडीत असतं की तुपाशिवाय ते घशाखाली जाणं खूप अवघड होईल. आणि पहिला घास तुपाचा खाण्यामागची कल्पना म्हणजे तूप म्हणजे एक वंगण आहे, जे संपूर्ण अन्न नलिकेला वंगण पुरवतं. ती पहिली गोष्ट असली पाहिजे जी तुम्ही ग्रहण केली पाहिजे, जेणेकरून ते अन्न सहज पुढे जाण्यासाठी मदत करतं. आणि हा सुद्धा एक पैलू आहे की भारतात बरं का, अनेक प्रकारे मिरची ही भारताचा आत्मा आहे. ठीक आहे. So, तर खास करून राजस्थानमध्ये मिरची म्हणजे बरं का, because जरी अगदी उंटानं खाल्लं तरी ते चविष्ट असलं पाहिजे. so it is really म्हणून ते खूप खूप तिखट असतं. जेव्हा तुम्ही खूप मसालेदार अन्न खाता तेव्हा हे अत्यंत चांगलं आहे की तुमच्या अन्न नलिकेत तुपाचा एक लेप देणं. तुम्ही ते खाण्यापूर्वी आंध्र प्रदेशात, in राजस्थानात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं तिखट मसालेदार जेवण आहे तिथं तूप खाणं हा भारतीय संस्कृतीचा एक भाग राहिलेला आहे. ते बाजूला ठेवून तुपाचं महत्व असं आहे की ते अन्न नलिका स्वच्छ ठेवतं. हे पहा, शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या निरोगी असण्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे तुमचं पोट साफ असलं पाहिजे. जर तुम्ही एखादा आयुर्वेदिक डॉक्टर किंवा सिद्ध वैद्याकडे गेलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल, जरी तुम्ही म्हणालात की तुम्ही मानसिक त्रासात आहात, पहिली गोष्ट ते तुमच्यासोबत करतात, तुम्हाला रात्री झोप येत नाही, पहिली गोष्ट ते तुमच्यासोबत करतील ते तुमचं पोट साफ करतील. कारण पोट साफ असणं महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींसाठी. तर जो तूप ग्रहण करतो एका योग्य प्रकारे, त्या माणसाचं पोट नेहमी स्वच्छ असेल, पण काहीच चिकटून राहत नाही, काहीच जास्त काळासाठी तिथं राहत नाही. आज कोलॉन कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर इतके वाढतायत. मी म्हणेन असं नाहीये की तुम्ही ते पूर्णपणे टाळू शकाल, पण तशा घटना फार कमी असतील जर तुम्ही विशिष्ट प्रमाणात तूप खात असाल तर. आणि तूप योग्य गुणवत्तेचं असलं पाहिजे. मला माहित नाही बाजारातलं कोणतं तूप लोक खातायत आज, पण जर ते योग्य प्रकारे बनवलेलं असेल, गाईच्या दुधापासून किंवा म्हशीच्या दुधापासून जर तूप बनवलेलं असेल तर त्याचे अनेक महत्वाचे फायदे आहेत. एक विशेष फायदा असा आहे, that it तुम्ही आयुर्वेदिक कॉन्फरन्स मध्ये बोलताय, मला वाटतं मी हे मोकळेपणानं बोलू शकतो. ते आभा शुद्ध करतं शरीर यंत्रणेमध्ये. पेशींची आभा उंचावेल. and you will have a higher sense of aliveness in the system. उच्च प्रतीचा जिवंतपणा तुमच्या यंत्रणेत अनुभवाल, जो दिसू लागतो. ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांसोबत राहता त्यामध्ये हे फक्त तूप खाऊन घडत नाही. जर तुम्ही तूप आणि कार्बोदके एकत्र खाल्लं, जर तुम्ही तूप आणि साखर एकत्र खाल्ली, मग त्याने चरबी वाढते. पण जर तुम्ही फक्त तूप खाल्लं किंवा अन्नाच्या छोट्या घासासोबत जर तुम्ही तूप खाल्लं जेवणाच्या सुरुवातीला, तर ते जास्त करून एका वंगणासारखं काम करतं.
शरीराची तूप पचवण्याची क्षमता फार कमी असते जेव्हा फक्त तूप आत जातं तेव्हा. पण जेव्हा ते इतर कशासोबत मिक्स करून आत जातं तर मग ते चरबीत भर घालतं. तर बैठ्या जीवनशैलीच्या दृष्टीनं जो तुमचा प्रश्न आहे, बैठ्या जीवनशैलीची समस्या, ते तेव्हाच महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही ते साखरेसोबत आणि कर्बोदकांशी मिक्स करता. अन्यथा तूप तुम्हाला जाड बनवत नाही कोणत्याही प्रकारे. ते जास्त करून एक वंगण म्हणून काम करतं अन्ननलिकेत. Ryan Reynolds here from Mint Mobile with a message for everyone paying big wireless way too much. Please, for the love of everything good in this world, stop. With Mint, you can get premium wireless for just $15 a month. Of course, if you enjoy overpaying, no judgments, but that's weird. Okay, one judgment. Anyway, give it a try at mintmobile.com/switch. Upfront payment of $45 for 3-month plan, equivalent to $15 per month required. Intro rate first 3 months only, then full price plan options available. Taxes and fees extra. See full terms at mintmobile.com.